नमस्कार. पी-एम किसान योजना बंद होणार का? किंवा पी-एम किसान योजनेसाठी पुढील हप्ता कधी मिळेल? या संदर्भामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना असं होत आहे, की जसा नमो शेतकरीचा हप्ता बंद झाला, अशी जशी अफवा पसरवण्यात आली होती, तीही खोटी आहे, हे तर मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. परंतु पी-एम किसान योजनेचा पुढील हप्ता येणार का? आणि सरकारने किती पैसे पुढील किती वर्षांसाठी मंजूर केलेले आहेत पी-एम किसान योजना सुरू ठेवण्यासाठी? या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. सर्वात पहिलं तर सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ही आहे, की केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाने पी-एम किसान योजनेसाठी पुढील 5 वर्षांसाठी म्हणजेच 2026-27 ते 2030-31 पर्यंत सुरू ठेवण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. आणि या योजनेसाठी तब्बल 3.15 लाख कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. याचा अर्थ पात्र शेतकऱ्यांना पी-एम किसान योजनेचा लाभ पुढेही सरसकट सुरूच राहणार आहे आणि तो पुढील 5 वर्षांसाठी तर फिक्स झालेला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे काय, की पुढील जो हप्ता येणार आहे तो कधी येणार, असा बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. सध्या सरकारने याची अधिकृत तारीख जाहीर नाही केली, परंतु ज्या अर्थी यांनी पुढील 5 वर्षासाठी मंजुरी दिलेली आहे त्या अर्था सध्या तर काही ही योजना बंद होणार नाहीये. तसेच नमो शेतकरीची ही योजना बंद होणार नाही, त्या पूर्ण अफवा आहेत. त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये. सर्व शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची आणि दिलासादायक आणि ही खरी बातमी आहे. कारण जर तुमची योजना बंद होणार असती तर केंद्र सरकार तुम्हाला निधी का मंजूर करून देईल? राज्य सरकारमध्येच आपण ह्या बातम्या पसरवतोय महाराष्ट्रामध्येच, की योजना बंद झाली आणि केंद्र सरकार तिकडे आपल्या पुढील 5 वर्षांसाठी निधी मंजूर करतोय. ह्याचा अर्थ काय आहे? ह्या फक्त आणि फक्त अफवा आहेत. तर यामध्ये जर केंद्र सरकारकडून निधी मंजूर झालेला असेल, तर ती योजना राज्य सरकारमध्ये कुठल्यातरी अफवा, बातम्या पसरवून शेतकऱ्यांना कसल्याही प्रकारे घाबरून टाकण्याचा जो प्रयत्न आहे, तो कोणत्याही न्यूज मीडियममधून होऊ नये असं मला वाटतं. कारण की न्यूज ऐकून सर्व शेतकरी या संभ्रमात पडलेले आहेत, की ही योजना बंद झाली का? हा हप्ता बंद झाला का? आणि केंद्र सरकार तिकडे निधी मंजूर करते पुढच्या 5 वर्षांसाठी. तर नक्कीच सर्व शेतकऱ्यांना सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे, कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता योजना सुरू आहे हे लक्षात घ्या. आता पी-एम किसान योजनेचा पुढील हप्ता, सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे, की हप्ता कधी येणार? तर त्याची तारीख आता सध्या काही जाहीर झालेली नाही. परंतु एक गोष्ट आहे, की निधी मंजूर झाला याचा अर्थ पुढील हप्ता कधी येईल हे देखील अपडेट्स आपल्याला लवकरच मिळणार आहेत. सर्वांनी एक महत्त्वाची काही कामं करून घ्यायची आहेत. तुम्हाला हे दोन्ही हप्त्यांचा लाभ मिळण्यासाठी म्हणजेच काय, तुमची KYC पूर्ण असणं जरुरी आहे. तुमचा आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक असणं जरुरी आहे. तुमचं बँक खातं म्हणजेच DBTसाठी सक्रिय असणं आवश्यक आहे. तुमच्या जमिनीची नोंद आणि लाभार्थ्याची माहिती योग्य असणं आवश्यक आहे. आणि PM किसान पोर्टलवरील माहिती अपडेट असणं आवश्यक आहे. जर तुमचे काही चेंजेस झाले असतील, म्हणजे तुमचा मोबाईल नंबर चेंज झाला असेल किंवा आधार कार्डला मोबाईल लिंक जो आहे तो इथे दाखवत नसेल पोर्टलवर, तर तो तुम्ही वेळोवेळी चेक करून, तुमची स्वतःची ही जिम्मेदारी आहे, की तुम्ही तुमच्या पोर्टलवरती वैयक्तिक तुमची माहिती चेक करून अपडेट करत राहणं जरुरी आहे. आता याच्यामध्ये शेतकऱ्यांना कोणता हप्ता अडकू शकतो, म्हणजे कोणत्या शेतकऱ्यांचा? ज्यांची KYC पूर्ण झालेली नाही, ज्यांचं आधार बँकेशी लिंक नसेल किंवा चुकीचं बँक खातं अपडेट झालेलं असेल किंवा जमिनीची नोंद जी आहे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा तुम्ही चुकीचं अपडेट केलं असेल, तुमचा एखादा अंकावरून जरी एखादी गोष्ट चुकली असेल तरी ती वेळोवेळी चेक करत राहा. परत परत चेक करा, म्हणजे तुम्हाला हप्ता येण्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही. अपात्र श्रेणीमध्ये येणारे जे लाभार्थी आहेत त्यांना हा हप्ता मिळू शकत नाही. त्यामुळे वेळोवेळी आपली जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या अपडेट करत राहा. आता सोशल मीडियावर अनेक तारखा अफवा पसरवत आहेत, मात्र अधिकृत घोषणा होईपर्यंत तुम्ही कोणत्याही तारखेवर विश्वास ठेवू नका. PM किसानचा पुढील हप्ता आणि नमो शेतकरी योजना याच्यासाठीची तुमची KYC, DBT, पात्र अपात्र यादी अशा प्रत्येक अधिकृत अपडेट तुम्ही सर्वांनी आधी, एक महत्त्वाची गोष्ट ही आहे, की तुम्ही हे सगळे अपडेट करत राहा तुमचं आणि त्याच्यानंतर हे जेव्हा हप्ते येतील त्यावेळेला तर सांगितलंच जाईल. पण अशा कोणत्या अफवांवर विश्वास नका ठेवू, की ही योजना बंद झाली की काय. कारण योजना बंद झालेलाही कुणाला कुठेही कोणताही प्रकारचा GR मिळालेला नाही आणि योजना सुरू आहे ह्याच्यासाठी पुढील 5 वर्षांची तरतूद केलेला आपल्याला अपडेट्स मिळालेले आहेत. हेच आता सध्या या योजनेबद्दलचे सर्वात महत्त्वाचे अपडेट्स आहेत. धन्यवाद.